Okay. Hello students, welcome to my channel. My name is Pooja. We are going to learn tense. Okay? tense शिकणार आहे आपण. ग्रामरचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ज्यांना टेन्स नाही जमत त्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच नाही जमणार, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस नाही जमणार, छोटे छोटे जे आपले डेली रुटीनच्या हे असतं सेंटेन्स असतात ते नाही बोलू शकणार आपण. कुठे ना कुठं टेन्स तुमच्यासाठी खूप मॅटर करणार आहे. ठीक आहे. आता हे ऑलरेडी आपण भरपूर वेळा शिकवलंय. ठीक आहे. तरी आपण सारखं विसरतोय. तर न विसरता जर तुम्हाला हे पूर्ण लक्षात ठेवायचं असेल पाठांतर न करता तर तुम्हाला ते कन्सेप्ट लक्षात ठेवायला लागेल. आता कन्सेप्ट मी काय सांगणार आहे हे पूर्ण व्यवस्थित ऐकायचंय. ठीक आहे. आता प्रेझेंट टेन्स म्हटलं की त्याचे मेन टाइप्स किती आहेत? प्रेझेंट टेन्स, present tense, okay, then your past tense, future and last it's future tense. आता नीट बघा. टेन्स म्हटलं की आपल्याला टाइम पिरियड सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे टाइम पिरियड कुणाचं सांगणार आहे माहितीये? आपल्या कामाचं, आपल्या वर्कचं वर्किंग टाइम पिरियड सांगणार आहे. कोणतं? वर्किंग टाइम पिरियड. जर मग टेन्सचा असा परफेक्ट तुम्हाला अर्थ पाहिजे असेल तर तुम्ही त्याला काय म्हणू शकता? वर्किंग टाइम पिरियड. नेमकं कधी होत आहे ते वर्किंग टाइम म्हणू शकतो. पिरियड म्हणण्यापेक्षा तुम्ही एक वर्किंग टाइम बोलला तरी चालेल. आता माझं एक वर्किंग चालू आहे. मी काय बरं करतेय? शिकवतीये, टीचिंग करतेय. शिकवणं चालू आहे ना. उद्या पण मी शिकवत असणार आहे आणि मी काल पण शिकवलं होतं. काल शिकवलेलं माझं पास्ट. व्हॉट हॅपन बेटा? ठीक आहे. टेन्स बघतोय आपण. त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे. मी आता तुम्हाला सांगत होते, मी काल पण शिकवत होते, आज शिकवते आणि उद्या पण शिकवणार. ठीक आहे. कालचं जे झालंय ते पास्ट टेन्स, जे आता घडतंय ते प्रेझेंट टेन्स, जे उद्या घडणार आहे ते फ्युचर टेन्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण घडतानाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेझेंटमध्ये पण खूप काही वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये घडतं. ठीक आहे. जस्ट आत्ताच काहीतरी काम झालंय तुमचं. ठीक आहे. आता चालू पण आहे काम, अर्ध झालंय, अर्ध होणार आहे. ठीक आहे. आणि पूर्ण झालंय. असं वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळी टाइप्स म्हणू शकतो आपण तिघांसाठी. मीन्स प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय कळलं ना तुम्हाला? चालू मध्ये असलेला काळ, त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो मराठीमध्ये. पास्ट टेन्स म्हणजे तुमचा भूतकाळ, झालेली गोष्ट. ठीक आहे. आणि फ्युचर टेन्स, फ्युचर टेन्स. ओके. आता ह्यांचे सब टाइप्स बघा कोणते. मेन टाइप्स कळाले टेन्सचे. एकदम स्लो आणि एकदम व्यवस्थित घेणार आहे, त्यामुळे प्लीज लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. ओके. फर्स्ट इज योर सिंपल प्रेझेंट टेन्स. इट्स कंटिन्युअस टेन्स. थर्ड is your perfect. It's perfect tense. And last is your perfect continuous. आता व्यवस्थित ऐका मी कसं एक्सप्लेन करते. एक्झाम्पल टीचिंगचं घेऊ. ओके. टीचिंगचं जे काही, टीचिंग इज युअर वर्ब नो, क्रियापद आहे. सो टीचिंगचं, टीचचं काय येणार आहे? टीच, टॉट, टॉट. V1 टीच, V2 टॉट आणि V3 पण टॉट. ओके. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स मी रोजचं डेली रुटीन सांगते किंवा मी आता फक्त जर टीचिंगचं बोलायचं झालं, आजचं प्रेझेंटच्या बाबतीत बोलायचं झालं, माझं रोज शिकवते मी, नॉर्मल आहे म्हणजे मी माझी हॅबिट सांगते. ठीक आहे. हॅबिट सांगते. मी रोज शिकवते, मी रोज शिकवत होते, मी रोज शिकवणार आहे. सिंपल गोष्ट आहे, काय असं खास नाहीये, काय वेगळं वेगळं घडत नाही, तेच तेच डेली रुटीन घडते.
आपण त्याला हॅबिट वगैरे सांगू शकतो रोजची एखादी. कंटिन्युअस टेन्स मध्ये आत्ता काम चालू आहे, जेव्हाची स्टोरी सांगते तेव्हा काम चालू होतं. उद्याचं जे काही बोलतंय तेव्हा काम चालू असतानाची स्टोरी सांगते. मी आता शिकवतीये, मी काल शिकवत असताना मला तुम्ही डिस्टर्ब केलं होतं किंवा तुम्ही मला डाऊट विचारला होता शिकवत असताना. उद्या मी शिकवत असताना तुम्ही मला डाऊट विचारा. समजतंय का काय विचार सांगते मी तुम्हाला? काम चालू आहे, ऑन गोईंग आहे. मी चहा रोज पिते, मी रोज चहा पिते. सो हे काय आहे? सिम्पल टेन्स. मी चहा पिते, चालू आहे माझं चहा पिणं चालू आहे. तर हे काय आहे? कंटिन्युअस टेन्स. कंटिन्यू आहे ना काम, कंटिन्यू ऑन गोईंग आहे. इट्स युअर कंटिन्युअस टेन्स. चहा पूर्णपणे पिऊन झालाय, चहा पूर्ण पिऊन झालाय. इथं परफेक्ट. ठीक आहे. आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये माझा थोडा चहा पिऊन झालाय आणि थोडा राहिलाय. किती राहिलाय? अर्धाच राहिलाय का थोडा, कसा क्वांटिटी काही मॅटर नाही करत, पण चहा थोडाच पिलाय आणि थोडा राहिलाय, अर्धवट काम झालेलं आहे. इथं रोजची सवय सांगू शकता तुम्ही, रोजची सवय. इथे चालू काम सांगणार आहे तुम्ही, चालू असणारी गोष्ट, चालू असणारी क्रिया म्हणू शकतो आपण त्याला. परफेक्ट मध्ये काय सांगणार तुम्ही? पूर्ण झाली तुमची क्रिया, काम पूर्ण झालेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे काम. आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये तुमचं अपूर्ण आहे. समजतंय? अर्ध झालंय, अर्ध व्हायचंय. समजतंय इथपर्यंत? काही डाऊट आहे कुणाला? ओके ओके. हे तुम्ही सबटाइप्स बघितले. आता हे सबटाइप्स मध्ये नेमक्याचा यूज कसा कसा होतो ते बघा. आणि सगळ्यात महत्वाचं टेन्स सगळ्यांना सिरियसलीच करायचं आहे. का? कारण की तुम्ही जेव्हा रायटिंग स्किल असणार आहे तुमचं, तेव्हा तुम्ही सेंटेन्स इझिली बनवू शकणार आहे त्यांच्या टाइम पिरियड नुसार, वर्किंग टाइम नुसार. टेन्सचं खास काम काय आहे? काम कधी होत आहे, तर झालंय का होणार आहे किंवा चालू आहे, हे सगळ्या गोष्टी. मेन टेन्स तुम्हाला माहिती आहे, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. हे पूर्ण व्यवस्थित एक्सप्लेन केलंय मी. आणि आता सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस ह्या गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे. तर सिम्पल मध्ये तुम्ही एक रोजची सवय म्हणजे कोणती? समजा मी रोज शिकवते, मगाशी पण तेच सांगितलं मी काल पण शिकवत होते, आज पण शिकवते, उद्या पण शिकवत असणं काही खास नाहीये, नथिंग स्पेशल. सो हॅबिटसाठी मी सिम्पल टेन्स वापरू शकते. मग ते प्रेझेंट सिम्पल असो, पास्ट सिम्पल असो किंवा फ्युचर सिम्पल असो, ह्याच्यासाठी. आता ह्याच्यासाठी वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत, काही हेल्पिंग वर्ब्स आहेत ज्याच्या, आणि काही वीचे फॉर्म आहेत जे की डेफिनेट तेच वापरायचे आहेत सगळ्यांमध्ये. जसं की सिम्पल टेन्स मध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला जर प्रेझेंट बघितलं तर ह्याच्यामध्ये वर्बचे वेगवेगळे फॉर्म आहेत. प्रेझेंट मध्ये V1 आहे, पास्ट मध्ये V2 आहे, आणि फ्युचर मध्ये तुम्हाला V1 वापरायचं आहे. चेंजेस आहेत थोडे, म्हणून सिम्पलचं फिक्स नाहीये, पण कंटिन्युअसचं फिक्स आहे. कंटिन्युअसचं हे मी रफ करते आणि लिहून हे करते. ओके. सिम्पल टेन्स मध्ये येणार आहे परफेक्ट, डिसाइडेड नसणार आहे त्याच्यामध्ये. कंटिन्युअस टेन्स मध्ये कंपल्सरी तुमचा हेल्पिंग वर्ब प्लस युअर V4 फॉर्म, हेल्पिंग वर्ब आणि V4 येणार आहे. परफेक्ट मध्ये हेल्पिंग वर्ब प्लस V3. परफेक्ट मध्ये हेल्पिंग वर्ब प्लस बीन प्लस युअर V3 फॉर्म. हे फिक्स आहेत, हे लक्षातच ठेवायचे. मी सिम्पलचं का नाही दिलं, कारण की प्रेझेंट मध्ये आणि फ्युचर मध्ये जर बघितलं तर V1चा यूज होतोय, पण पास्ट मध्ये मात्र V2 होतोय, म्हणून मी ते दिलेलं नाहीये फिक्स. इथे नॉट फिक्स लिहिते, फिक्स. ह्याचं कळतंय? हे सोपं आहे. ठीक आहे. तर आपण आता एक एक एक्झाम्पल्स बघू. मी फक्त प्रेझेंट टेन्स एक्सप्लेन करते, फक्त पास्ट नंतर म्हणजे सेपरेट घेते सगळे एक एक. ओके. एनी डाऊट? तर लक्ष द्या, सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हटलं की याच्यामध्ये दोन फॉर्म्युले येणार आहे, दोन स्ट्रक्चर मध्ये तुमचं हे येणार आहे सेंटेन्स. सेंटेन्सचं आपलं कुठलंही स्ट्रक्चर कसं असतं? सब्जेक्ट प्लस युअर वर्ब प्लस युअर ऑब्जेक्ट. आता ह्याच्यामध्ये काही हेल्पिंग वर्ब आहेत का बघा. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये नो हेल्पिंग वर्ब. प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट जो आहे त्याच्यामध्ये कुठलाच हेल्पिंग वर्ब येत नाही. ठीक आहे.
पण इथे जेव्हा तुम्ही V1 लिहिणार आहे, जेव्हा तुम्ही V1 लिहिणार आहे तिथे काही वेळा S लागतं तर काही वेळा नाही लागत. त्याच्या मागचं रिझन काय सांगते. जेव्हा तुमचा सब्जेक्ट हा प्लुरल किंवा सिंग्युलर असतो, जेव्हा तुमचा सब्जेक्ट प्लुरल किंवा सिंग्युलर असतो तेव्हा ते डिसाइड होतं. ठीक आहे, बघा आता सब्जेक्ट एक्झाम्पल. शी इट्स मँगो का शी इट मँगो, तुम्हीच सांगा. शी इट्स मँगो, आपण इट्सच घेतो नेहमी. त्याचं रिझन एकच आहे की ते पटकन तोंडात करेक्ट वालं सेंटेन्स येतं, इट्स वालं. समजतं, इट कधीच नाही म्हणत आपण. शी इट मँगो म्हणतो का कधी? नाही. शी इट्स मँगो आणि ते आपोआप तोंडात येतं. क्रॉस चेक जर करायचं असेल तर काही असे फिक्स वाले सेंटेन्स जे असतात, जे बाय हार्ट आहेत तुम्हाला, त्यावरून तुम्ही त्याचं क्लिअरिफिकन्स करू शकता, म्हणजे डिफरन्स करू शकता लगेच की हे सिंग्युलर साठी येते का प्लुरल साठी येते. ओके, शी इट्स मँगो. आणि दे इट्स मँगो का दे इट मँगो? दे इट मँगो. दे इट मँगो. समजतंय स्ट्रक्चर कसं आलं ह्याच्यामध्ये? मग शी V1 सॉरी सब्जेक्ट V1 S or ES अकॉर्डिंग टू वर्ब आणि देन युअर ऑब्जेक्ट. इथे सब्जेक्ट प्लस ओनली V1 अँड हिअर ऑब्जेक्ट. आता नीट लक्ष द्या. आता हे सगळे रूल्स शिकलो, सगळं बरोबर आहे, पण आय जेव्हा तुम्ही यूज करणार आहे तेव्हा काय सांगतं? आय इट्स मँगो का आय इट मँगो? आय इट मँगो येतं ना, तर त्याचं रिझन काय आहे? आय इज युअर एक्सेप्शन. आय काय आहे? एक्सेप्शन आहे. नोट, आय ट्रीट ॲज प्लुरल सब्जेक्ट. समजतंय? आय ट्रीट ॲज प्लुरल. ओके, एनी डाऊट? ओके ओके. आता आपण बघणार आहे सिंपल पास्ट टेन्स. मी रोज शाळेला जात होते. ठीक आहे, रोज शाळेला जात होते. काही खास आहे? मग काय सांगणार? मी रोज शाळेला जात होते पास्ट मध्ये कसं सांगणार सांगा? आय. आता सब्जेक्ट येणार पहिल्यांदा, तुमचं स्ट्रक्चर सांगते, मग तुम्ही मला सेंटेन्स तयार करून सांगा. सब्जेक्ट असेल, V2 फॉर्म असेल आणि ऑब्जेक्ट असेल. ओके, तुमच्या प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब लागतच नाहीये, फक्त फ्युचर मध्ये लागतं. एवढे काही रूल्स लक्षात ठेवायचे स्वतःहून. ओके, सब्जेक्ट V2 अँड ऑब्जेक्ट, वर्बचा सेकंड फॉर्म. आता ज्यांना वर्बच माहित नाही त्यांच्यासाठी हे टेन्स कधीच नाही करणार, त्यांना वर्ब ते करायलाच लागेल. वर्ब मीन्स युअर क्रियापद. माहिती आहे ना, क्रिया. सब्जेक्ट मी ना, सो आय. Go, went, gone. So I went to school every day. मी रोज शाळेला जात होते. पण आज जाते का मी शाळेला? तेव्हा जायचे ना, पण रोजच जायचे. सवय होती, ते एक हॅबिट होती किंवा ते एक रुटीन होतं, डेली रुटीन होतं माझं. सो इट्स युअर सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे कशामध्ये आलं माझं ते? सिंपल पास्ट टेन्स मध्ये. आय वेंट टू स्कूल एव्हरी डे. एव्हरी डे लिहिलं काय, नाही लिहिलं काय? समजते? काही डाऊट आहे? आता मी तुम्हाला सांगते सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय असणार आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब विल और शॅल प्लस युअर V1 अँड प्लस युअर ऑब्जेक्ट. काय सांगणार? आता समजा मी प्री स्कूलला आहे, आता स्कूलला जाणार, किंवा मी आता स्कूलला जायचे ना, तर आता उद्या कुठे जाणार? कॉलेजला जाणार. तर मी काय सांगणार? आता मी रोज कॉलेजला जाईन. समजते? रोज जाणार ना, रुटीन असणार ते माझं. मग मी काय सांगणार? आय विल गो टू कॉलेज. कॉलेज, आता शाळेत जात होते, आता जाईल कुठे? मी कॉलेजला जाणार ना, रोज जाणार. तर ते खास नसणार, रुटीन आहे. सो आय विल गो टू कॉलेज एव्हरी डे. नो नीड टू राईट. एनी डाऊट? क्लिअर? ओके, डन. सिंपलचं फक्त 2 फॉर्म्युले आहेत, ते लक्षात ठेवायचे. ओके, डन. तर आता आपण बघणार आहे
कंटिन्युअस टेन्स. कोणतं? कंटिन्युअस. आता कंटिन्युअस म्हटलं की काम चालू आहे ना, तो प्रेझेंट मधला असेल किंवा तुमच्या पास्ट मधला असेल किंवा फ्युचर मधला असेल. आता मी चहा पितीये, मग काय सांगणार? किंवा चहा पीत असतानाच चालू होतं ना चहा पिणं, मग तेवढ्यातच तुम्ही आले, पाहुणे आले. मी चहा पीत असताना उद्या तुम्ही मला माझ्याशी गप्पा मारायला या किंवा आपण तेव्हा बोलू. मी चहा पीत असतानाच बोलून घेऊ आपण, असं बोलणार. समजते सिच्युएशन कशी कशी आहे, पण ती सांगणार कशी इंग्लिशमध्ये आपण? प्रेझेंट मीन्स आता चालू आहे ना. आय ड्रिंक. आता कंटिन्युअस टेन्स म्हटलं ना की कंपल्सरी हेल्पिंग वर्ब येणार आणि V4 फॉर्म येणार तुमचा. कंपल्सरी, डिसाइडेड आहे, फिक्स आहे, नो चेंजेस. ठीक आहे. मग आता हेल्पिंग वर्ब प्रेझेंट म्हटलं की हेल्पिंग वर्ब कोणते आहे त्याच्यामध्ये? ऍम, इज, आर आहेत. हेल्पिंग वर्ब कोणते? ऍम, इज, आर. हे ऍम जो आहे तो फक्त आय साठी वापरला जातो. हा इज जो आहे हा सिंग्युलर सब्जेक्ट साठी वापरला जातो, सिंग्युलर सब्जेक्ट. आणि आर जो आहे हा तुमचा प्लुरल सब्जेक्ट साठी वापरला जातो. कुणासाठी? प्लुरल सब्जेक्ट साठी. हे लक्षात ठेवायचं. आता आय साठी फिक्स कोण आहे? ऍम. आय एम ड्रिंकिंग टी. आय एम ड्रिंकिंग टी किंवा टी. 2-3 कप पिऊ शकते. टी कशाला? समजतंय? ओके. आय एम ड्रिंकिंग अ टी किंवा आय एम ड्रिंकिंग टी. आय ईट मैंगो. आई एम ईटिंग मैंगो. आई एम टीचिंग नाउ. हाँ, अभी पास्ट में बताना है ना. हाँ, याचं स्ट्रक्चर नाही लिहून दिलंय मी तुम्हाला. स्ट्रक्चर देते, 1 मिनिट. सेंटेन्स नंतर सेंटेन्स तुम्ही पण बनवू शकता. तर याचं स्ट्रक्चर येणार आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऍम, इज, आर प्लस योर V4 अँड नेक्स्ट मस्ट बी योर ऑब्जेक्ट. पास्ट मध्ये सब्जेक्ट आहे प्लस हेल्पिंग वर्ब पास्टचे फिक्स आहेत. वॉज, वर प्लस योर V4 फॉर्म. अँड इन फ्युचर टेन्स इट्स सब्जेक्ट प्लस विल, शाल. पण फक्त एवढंच जर बघितलं तर तुम्ही ऑलरेडी ह्याला सिंपल फ्युचर मध्ये यूज केलेलं आहे. थोडा एक चेंज पाहिजे ना त्याच्यापेक्षा. तो चेंज म्हणजे बी होणारं काम आहे ना, ते फ्युचर मधलं होणारं काम. झालंय का? नाही ना. चालू आहे का ते आता? तसंही नाही. फ्युचर मध्ये चालू असेल म्हणून बी प्लस योर V4. एनी डाऊट? आता याच्यामध्ये सेंटेन्स कसे येणार आहेत बघा. मी ते सांगणार. शी इज इटिंग मँगो. शी इज इटिंग मँगो. ओके. इथे जा आंबा खात होती तेव्हा मी गेले होते. शी वॉज इटिंग मँगो. ओके. इथे शी विल बी सोपं आहे, समजतंय? ओके. इट्स टू मच इझी. जर तुमचे कन्सेप्ट छान असतील, अंडरस्टँडिंग वाला जर कन्सेप्ट असेल टेन्सचा तर कधीच विसरणार. पाठ तर करायची गरजच नाहीये. समजतंय का? सिंपल कधी वापरायचं. फक्त हेल्पिंग वर्ब हे तुम्हाला बेसिक आहे, हे तर लक्षात पाहिजे. ठीक आहे. एनी डाऊट? ओके. आणि पास्टचे हेल्पिंग वर्ब इथे लिहिलेत वॉज आणि वर. दिस इज फॉर सिंग्युलर सब्जेक्ट and this is for were used for plural subject. P for plural subject and will, shall, no problem, we should use. Okay. Blink नहीं हो रहा है ना लाइट? Okay. Now we are going to learn perfect tense. Perfect for present perfect. Okay. Past perfect. And your future perfect. ओके. प्रेझेंट मध्ये पण काम झालेलं आहे, पास्ट मध्ये पण झालेलं होतं आणि फ्युचर मध्ये पण ते काम झालेलं असेल. कोणतं काम? खेळायचं काम बघू आपण. खेळणं तुमचं. माझं खेळून झालंय.
कसं सांगणार? इथे तुमचं येणार आहे सब्जेक्ट परफेक्ट मध्ये कंपल्सरी हेल्पिंग वर्ब प्लस युअर V3. हेल्पिंग वर्ब प्लस V3 फॉर्म. बरं, सब्जेक्ट युअर हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब्स यू हॅव टू यूज इन प्रेझेंट. सांगा, परफेक्ट आहे ना? हॅज आणि हॅव. ओके, प्लस युअर V3. पास्ट मध्ये सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. ओके, आणि फ्युचर मध्ये सब्जेक्ट प्लस विल हॅव. विल, नो नॉट शाल. विल हॅव किंवा विल शाल लिहू शकतो. हॅव प्लस योर V3. क्लिअर? एनी डाऊट? आता याचं सेंटेन्स सांगते मी तुम्हाला. काय म्हणत होतो आपण? खेळायचं एक्झाम्पल घेतलं होतं ना, खेळून झालंय. आय हॅज कधीच वापरायचं नाही. आफ्टर आय यू मस्ट हॅव टू यूज हॅव ओनली. ओके, हा. आय हॅव प्लेड, माझं खेळून झालंय. आय हॅव प्लेड, आता जस्ट खेळून झालं असेल. काल खेळून झालं होतं. आय हॅड प्लेड. आणि इथे उद्या खेळून झालेलं असेल. आय हॅव. सोपं अजून एक्झाम्पल होमवर्कच्या बाबतीत जे आपण रोज विचारतो, मी तुम्हाला रोज, हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? देन व्हॉट यू हॅव टू टेल मी. तुम्ही काय बोलणार? वी हॅव कम्प्लिटेड आवर होमवर्क. सो वी हॅव completed homework. Yes, इथे काय आहे ना? Yesterday we had completed our homework. Tomorrow we will have. Tomorrow we will have completed our homework. एनी डाऊट? समजतंय? सिच्युएशन सोप्या आहेत, लिहिणं पण सोपं आहे. थोडस तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. ठीक आहे? एनी डाऊट? नो डाऊट. नाऊ वी आर गोइंग टू लर्न परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अर्ध काम झालंय, अर्ध व्हायचंय. अर्ध चहा पिलाय, अर्धा व्हायचंय. थोडं शिकून झालंय, थोडं शिकवायचं राहिलंय. ठीक आहे? अजून थोडं खेळून झालंय मम्मी, अजून राहिले, थांब थोडं. असं असतं ना तुमचं. मग काय बोलणार तुम्ही मम्मीशी? सांगा. आणि महत्वाचं, परफेक्ट कंटिन्युअस मध्ये कंपल्सरी तुम्हाला काय वापरायचंय? हेल्पिंग वर्ब प्लस V4. ठीक आहे? हेल्पिंग वर्ब कुणाचे वापरायचे माहितीये का? हेल्पिंग वर्ब ऑफ परफेक्ट टेन्स. परफेक्ट मध्ये जे वापरता ना तुम्ही, ते वाले हेल्पिंग वर्ब्स आहे त्याच्यामध्ये. ओके, प्रेझेंट. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ प्रेझेंट टेन्स काय आहेत परफेक्टचे? हॅज अँड हॅज. बरोबर? प्लस युअर here you must have to write down here been, then V4. Okay, subject plus has or have plus been and then write V4. Here in past tense, helping verb of past perfect. Tell me, past perfect चे कोणते आहेत? had been V4. इथे फ्युचर. आता फ्युचर थेरॉटिकली पॉसिबल आहे, पण प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये बोलणं, म्हणून आपण ते डॅश ठेवू. ते वेळ नको हे करायला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट. ओके, सो प्रेझेंट मध्ये काय सांगणार आहे तुम्ही? सब्जेक्ट. आता खेळून थोडं झालंय, थोडं राहिलंय ना, तर काय सांगणार? आय हॅव बीन प्लेइंग. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. थोडं झालं, थोडं राहिलंय, येतोय मी असं. इथे आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. ओके,
एनी डाऊट? समजतंय? ओके. इफ यू हॅव एनी डाऊट यू शुड आस्क मी. नो डाऊट? ओके. थँक्यू सो मच.